आरोग्य विभाग कुंभकर्ण निद्रावस्थेत. आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. हिवताप कार्याने गांभीर्याने घेणे गरजेचे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. अनेक गावचा संपर्क तुटला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून त्यामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरलं तर शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाल्याने दिसून येत आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झाले असून पावसाने शेतकऱ्यांच्या जनावरेही दगावले असून शेतकरी कष्टकरी यांचे सर्व अतोनात नुकसान झाले. परिणामी शेती आणि शेतकऱ्याचे अर्थकारण मोडून टाकणारा हा पाऊस ठरला असून या नुकसानाची दाहकता आता समोर आली आहे. लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते, झाडे, वाहने, दुकाने वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. पूरबाधित क्षेत्रात जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी विभाग, कर्मचारी, लोकनेते, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री महोदय यांनी पाहणी केली. पण पूर ओसरल्यानंतर पूरबाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे असते. असे साचलेले पाणी प्रवाहित करणे शक्य नसेल त्या डबक्यात जळके, आईल टाकणे, अबेटिंग करणे, डस्टिंग करणे, घरोघरी जाऊन पाण्याचे स्टॉक, कूलर, टायर इतर व टाकीच्या नोंद करून घेणे, रक्त नमुने गोळा करणे, पिण्याचे पाणी तपासणे, ब्लिचिंग पावडर धुरळीकरण करणे, शक्य असेल तर गोळ्या औषधे यांचे कॅम्प आयोजित करणे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय व हंगामी मनुष्यबळ मागणी करून तत्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी जनतेतून बोलल्याचे व जनतेतून मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. सगळ्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. सरकारची माझी निवेदन आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या घराला घरकुल मिळावं असं बांधकाम करून द्यावी. गोरगरिबाचं सगळं आमच्या गावात पाणी शिरलेलं आहे आणि सगळं आमच्या घरात सगळं वाहून गेलेलं आहे. लहान लहान लेकरांना खूप त्रास आहे आमच्या. मी सरकारला हेच निवेदन करीन की आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी आणि आता आमच्या नुकसानाची भरपाई करून द्यावी. दरवर्षी आम्हाला हेच नुकसान आहे आणि आम्ही खाणारे लोक नुकसान भरपाई आम्ही कुठून करावं.